नमस्कार मैत्रिणींनो, ओनली स्टिचिंग चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इथे मेकअप बॉक्स बनवणार आहोत. आता तुम्ही मेकअप बॉक्स म्हणू शकता, याला लंच बॉक्स म्हणू शकता, याला काही म्हणू शकता. पण हे अगदी घरच्या घरी असलेल्या वस्तूंपासून बनणार आहे. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपासून बनणार आहे. जे आपण यूज केलेले क्लॉथ्स वगैरे असतात ना, त्याच्यापासून हे आपला स्टोरेज बॅग बनणार आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरणार आहे आजची व्हिडिओ. आणि आता आपण ह्याचं काय करायचं आहे, सर्वप्रथम मेजरमेंट बघून घ्यायचं आहे. किती मेजरमेंट आहे, काय काय लागणारे साहित्य ते बघून घेऊयात. सर्वप्रथम इथे आपण मेन फॅब्रिक घेतलेले आहेत, रनर्स घेतलेले आहेत 2 आणि राईस बॅग घेतलेले आहेत 2. बेल्ट बनवण्यासाठी पण आपण इथे राईस बॅग आणि एक फॅब्रिक घेतलेला आहे. त्यानंतर लागणारं म्हणजे झिपर पण आपण इथे घेतलेले आहे. आता इथे मेजरमेंट बघूयात आपण. मेजरमेंट मी स्क्रीनवर पण दिले आहे, तरी पण मी सांगते 18.9 इंचाचा आपण एक फॅब्रिक घेतलेला आहे. त्याच्यानंतर 20/7 इंचाचा एक फॅब्रिक घेतला आहे. असे 2 मेन फॅब्रिक आपण इथे घेतलेले आहेत. आता त्या मेन फॅब्रिक बरोबर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम अस्तर ठेवायचं खाली. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण राईस बॅग ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण तिथे मेन फॅब्रिक ठेवायचे. दोन्ही पण यांना आपण तशाच पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि त्यांना आपण संपूर्ण बाजूने स्टिचिंग करून त्याला क्विल्टिंग करून घ्यायचं चारी बाजूने. पूर्ण क्विल्टिंग करून झाल्यानंतर इथे रफ पॅजेस वगैरे आहेत ते आपण कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, सर्वप्रथम इथे वरच्या साईडला 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओ दाखवले ना मैत्रिणीनं, तशा पद्धतीनेच करा. इथे मी 1-1 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे. आता हे मार्किंग मी कशावर घेतलेलं आहे, जे 20 इंचाचा जो होता ना आपला फॅब्रिक, त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता तुम्ही इथे कटिंग करून घेत आहे. इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता त्याला आपण झीप अटॅच करूया. झीप आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि वरून त्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे मी स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता आपण त्याला दाबटीप देऊन घेऊयात. इथे आपली दाबटीप पण देऊन झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, झिपरची साईड वर ठेवायची आणि खाली जो कटिंग केलेला फॅब्रिक होता त्याच्यावर आपली झिपर ठेवून त्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे मी स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि त्याला पण दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता इथे मी काय करत आहे, रनर ओवून घेत आहे. दोन्ही साईडून 2 रनर ओवून घ्यायचे आहेत आपल्याला. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली तुम्हाला तर कमेंट करायला पण विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावर बाजूच्या साईडला दिलेला जो बेल आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करायला विसरू नका. त्याला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला जे माझे व्हिडिओ आहेत ना अगोदरचे, त्याचे नोटिफिकेशन्स मिळून जातील. इथे मी आता मध्य काढून घेतलेला आहे फॅब्रिकचा आपल्या, आणि या साईडून पण मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडून आपण मध्य काढून घेतलेलं आहे. आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, जी मार्किंग केलेली आहे ती आपल्याला एकावर एक ठेवून तिन्ही साईडून आपल्याला त्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ एकदम बघा व्यवस्थित व्हिडिओ मैत्रिणींनो, मी कशा पद्धतीने स्टिचिंग करत आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे स्टिचिंग करायची. अशा पद्धतीने तिन्ही साईडून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. मी इथे तिन्ही साईडून स्टिचिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत दोन्ही साईडून स्टिचिंग करून घ्यायची आहे. एकदम हळूवारपणे ही व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित बघा, तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने मी इथे स्टिचिंग केलेली आहे. आता इथे मी बेल्ट बनवण्यासाठी 12/3 इंचाचा एक फॅब्रिक घेतला. त्याच्यानंतर आईस बॅग घेतली आणि त्याला फोल्ड करून त्याला आपण स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे मी स्टिचिंग करून घेतलेली आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशा पद्धतीने त्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. मजबूत होते, जर त्याच्यामध्ये राईस बॅग घातली ना तर बेल्ट पण मजबूत होतो. आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला वरच्या साईडून 2.5 इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडून जिथे आपण आता बेल्ट अटॅच करायचं आहे ना, त्या वरच्या साईडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडून. अशा पद्धतीने ते मी दोन्ही साईडून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला तिथे स्टिचिंग करून घ्यायची आहे. आपल्याला इथे एकदम मजबूत स्टिचिंग करायची आहे, कारण का बेल्ट आपला हा तयार झालेला आहे इथे, त्याच्यामुळे. आता इथे मी 2-4 शिलाई मारून स्टिचिंग करून घेतलेले आहे. आता इथे आपण काय करायचं आहे, दोन्ही साईडून थोडं अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. संपूर्ण बॅगेला आपल्याला शिलाई नाही मारायची आहे. दोन्ही साईडून आपल्याला शिलाई मारायची आहे. त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली येते आणि आपला कुठे कमी जास्त कपडा होत नाही. अशा पद्धतीने दोन्ही साईडून शिलाई मारून झालेली आहे. आता मध्ये आपला जो राहिलेला होता मेन फॅब्रिक, तो तिथे पण स्टिचिंग करून घेतलेली आहे. इथे आपलं संपूर्ण बॉक्स रेडी झालेला आहे स्टिचिंग करून. आता त्याला अजून चांगली फिनिशिंग यावी यासाठी मी इथे ब्लॅक कलरची पायपिंग अटॅच करत आहे.
अशा पद्धतीने इथे आपली पायपिंग पण अटॅच झालेली आहे. आणि आपला हा मेकअप बॉक्स म्हणू शकता तुम्ही, स्टोरेज बॅग म्हणू शकता तुम्ही, ह्याला काही म्हणू शकता, टिफिन बॅग पण तुम्ही याला म्हणू शकता. आता मी याला माझं मटेरियल ठेवण्यासाठी यूज केलं आहे, त्याच्यामुळे मी याला असं काही नाव देत नाही, याला फक्त ऑर्गनायझर असं मी बोलणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा ऑर्गनायझर रेडी झालेला आहे. एकदम स्मॉल आणि एकदम छान, भरपूर काही त्याच्यामध्ये सामान तुमचं राहू शकतं, एवढ्या साईजचं ते बनवलेलं आहे. आणि आपल्याला इथे मध्ये चैनीमध्ये आपला जो पायपिंग आहे ती येऊ नये ना, म्हणून त्याला पण स्टिचिंग करून घ्यायची आहे. आणि आपला जो बेल्ट आहे त्याला पण थोडंसं अर्धा इंच बाहेरच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायची आहे. इथे आपली स्टिचिंग झालेली आहे आणि आपला हा बॉक्स पण रेडी झालेला आहे. मैत्रिणींनो, बॉक्स बघा किती सुंदर रेडी झालेला आहे, एकदम घरच्या घरी आणि आपल्या घरातल्या वस्तूंपासूनच हा बॉक्स तयार झालेला आहे. तुम्हाला काही विकत आणायचं गरज नाही आहे. तुमच्याकडे यूज केलेलं तुमचं क्लोथ्स वगैरे असतील ना, त्याचाही तुम्ही वापर अशा ऑर्गनायझर बनवण्यासाठी करू शकता. चुणं वगैरे काही कापड वगैरे असेल तुमच्याकडे तर त्याचा पण तुम्ही याचा चांगला उपयोग करू शकता. अशा पद्धतीने मी इथे फक्त मला लेस वगैरे ठेवायसाठी एक ऑर्गनायझर पाहिजे होता, त्याच्यामुळे मी इथे तो बनवला होता. आणि तो म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करूया आपण, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कसा वाटला हेही मला सांगा तुम्ही मैत्रिणींनो कमेंट करून, कारण तुमच्या कमेंटवरतीच मला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ बनवायचं. किती छान आलं आहे बघा, एकदम मस्त आलं आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे माझ्याकडनं जर तुम्हाला ऑर्गनायझर बनवून हवे असेल तर तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली, त्याच्यावरती तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या चॅनलवर बरेच काही अशा ऑर्गनायझर आहेत जे आपल्याकडे बल्क ऑर्डरने पण मिळाले जातील. तुम्हाला जे काही हवं असेल तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सांगू शकता. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही ऑर्गनायझर शिकायचं असेल तेही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.